डिजिटल अरेस्टबाबत एक महत्त्वाची बातमी आहे। एक कॉल आणि कंगाल व्हाल। 2024 वर्षात सायबर फसवणुकीचे सर्वाधिक गुन्हे नोंदवले गेलेत। महाराष्ट्रात आणि मुंबईतही मोठ्या प्रमाणात गंडा घालण्यात आलाय। सायबर गुन्हेगारांकडून फसवणुकीचे वेगवेगळे प्रकार शोधले जात आहेत, नवीन शक्कल लढवली जाते। डिजिटल अरेस्ट, शेअर मार्केट गुंतवणूक यासारख्या नव्या फंड्यांचा वापर करून लोकांची फसवणूक केली जाते। एकट्या मुंबईत सायबर गुन्हेगारांनी तब्बल 12 कोटी रुपये लाटलेत। सायबर क्राईमचं भस्म्या पॅन्डेमिकचं रूप घेतलेलं आहे त्याने। तो एवढा मोठा झाला आहे की सर्वात मोठा गुन्हा म्हणून आज त्याच्याकडे बघण्यात येत आहे। कारण बाकी कुठचेच गुन्हे ह्या मुंबई शहरात, ह्या महाराष्ट्र प्रदेशात होत नाही आहेत, तर फक्त आणि फक्त सायबर क्राईमचे गुन्हे होत आहेत। आणि दुःख आणि व्यथा म्हणजे की हे सगळे सायबर क्राईमचे गुन्हे आहेत, त्यांची FIR सुद्धा होत नाही। आपल्याला जर बघाल तर 55-60 हजार कंप्लेंट आणि 200-300 FIR असा सध्या आपला हे त्याचं रेशो चाललेला आहे। बघा, सायबर गुन्ह्यांची व्याप्ती किती मोठी आहे आपण ते पाहिलं। मुंबईत वर्षभरात 1200 कोटी रुपयांची फसवणूक झाली। एकट्या मुंबईत 11 महिन्यात तब्बल 55,000 पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यात। शेअर मार्केट गुंतवणूक, डिजिटल अरेस्ट, ब्लॅकमेलिंगचा आता नवीन फंड आहे। सायबर गुन्हेगारांकडून सामान्यांच्या आयुष्यभराच्या कमाईची लूट केली जाते। सायबर गुन्हेगारांकडून वापरण्यात येणारी 6500 सिम कार्ड बंद करण्यात आली आहेत।